क्वेश्चन नंबर 6. In a figure, circle center with M touches the circle with the center N. बघा, म्हणजे दोन सर्कल दिलेले आहेत. सेंटर एम वाला एक सर्कल आहे, सेंटर एन वाला एक सर्कल आहे. दोन सर्कल दिसतात आणि दोघं बघा एकमेकांना जर क्लोजली बघितलं तर इंटरनली कनेक्टेड आहेत ऍट पॉइंट टी. बघा त्याने ते पण दिलेलं आहे की पॉइंट टी मध्ये कनेक्टेड आहेत इंटरनली एकमेकांना. काय दिलेलं आहे? रेडियस आर एम टचेस द स्मॉलर सर्कल ऍट एस. अच्छा ओके, मग रेडियस जी आर एम आहे मोठ्या सर्कलची ती स्मॉलर सर्कलला पॉइंट एस मध्ये टच करते दिसते आपल्याला. रेडियस ऑफ अ सर्कल आर 9 सेंटीमीटर अँड 2.5 सेंटीमीटर. म्हणजेच 9 सेंटीमीटर आता बघितलं तर ऑब्व्हियसली जो मोठा सर्कल असेल त्याचा रेडियस असेल. मग हा टोटल 9 सेंटीमीटर आहे. आणि जर आपण छोट्या सर्कलचा एखादा रेडियस ड्रॉ केला तर तो 2.5 दिलाय त्यांनी. ओके ठीक आहे. फाइंड द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. हेन्स फाइंड द रेशियो ऑफ एम एस रेस टू एस आर काढायचा आहे. एम एस इकडे आहे आणि एस आर, म्हणजे ही एम एस आणि ही एस आर याचा रेशिओ फाइंड आउट करायला सांगितला एंडला. पण पहिले या क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट करायला सांगितले त्यांनी. फाइंड द लेंथ ऑफ मेजरमेंट ऑफ सेगमेंट एम टी. ओके, एम टी काढायला सांगितलंय पहिला. एम टी, आता पहिली गोष्ट म्हणजे एम टी दिलेला नाहीये. फर्स्ट थिंग, एम टी त्याच्यामध्ये दिलेला नाहीये, तो एम टी ड्रॉ करायला लागेल आपल्याला. सो एम टी ड्रॉ करायला लागेल, तर पहिले एम टी ड्रॉ करून घेऊ आपण. एम टी दिलेलं आहे पण लाईन मारलेली नाहीये एम टी वर. सो एम टी ड्रॉ करावं लागेल आपल्याला. म्हणून झालं आपला एम टी. चलो एम टी ड्रॉ केला मी. सो तुम्हाला डायग्राम ड्रॉ करताना एम टी ड्रॉ करायला लागेल. आणि अजून एक मी एक ड्रॉ एक्स्ट्रा करतो याच्यामध्ये. हा रेडियस मी जॉईन करतो छोटावाला बघा. हा जो छोटा रेडियस आहे हा मी करतो जॉईन. हा जो एन एस दिलाय ना तो एन एस पण मी ड्रॉ करतो आणि जॉईन करतो. मग मी काय लिहू शकतो की मी एन एस ड्रॉ केलं आणि जॉईन केलं बघा. मग हे माझं मी एक्स्ट्रा ड्रॉइंग केलेलं आहे, तर ते मला लिहावं लागेल कन्स्ट्रक्शन मध्ये. सो फर्स्ट स्टेप माझी कन्स्ट्रक्शन येईल. कन्स्ट्रक्शन मध्ये काय येणार, मी काय ड्रॉ केलंय तर मी कनेक्ट केला किंवा ड्रॉ केला लाईन एम टी अँड ड्रॉ रेडियस एन एस. पण लाईन एम टी ड्रॉ केला आणि रेडियस एन एस ड्रॉ केला. सो हे माझं कन्स्ट्रक्शन झालं. ओके चलो नाव प्रूफ. आता पहिले एक एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह करत जायचे. पहिला विचारलेला आहे फाइंड द लेंथ सेगमेंट एम टी. आता ऑब्व्हियस आहे, लेंथ सेगमेंट जर एम टी बघितला तर तुम्ही एम टी पण हा रेडियस ऑफ अ सर्कलच आहे बघा. एम टी जर नीट बघितला तर, आणि रेडियस मोठ्या सर्कलचा दिलेला आहे 9 सेंटीमीटर. मग मेजरमेंट ऑफ लेंथ एम टी पण 9 सेंटीमीटर असेल बरोबर. मी गेली तो मेजरमेंट ऑफ लेंथ सेगमेंट एम टी. येस, regional radius of a circle. चलो मस्त. मेजरमेंट झालेलं आहे लेंथ एमटीचं. आता बघा एम एन विचारलेला आहे त्यांनी, एम एन. ओके, सो एम एन दिलेला नाही आपल्याला. एम एन फाइंड आउट करायला लागेल. आता एम एन कसा काढणार? जर तुम्ही हा आता एम एन फाइंड आउट करायसाठी आपल्याकडे कोणत्या कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यांनी ते फाइंड आउट करूया आपण फर्स्ट. एम एन आपल्याला काढायसाठी बघा ही लेंथ आहे मोठीवाली, कारण की ही रेडियस आहे आर एम. सो ही आर एम आहे, ही पण 9 आहे. ही टोटल मोठीवाली रेडियस ही पण आहे, आणि ही पण मोठीवाली रेडियस आहे 9. ओके, सो माझ्याकडे एम एन काढायचं आहे मला. एम एन काढायचं आहे. ओके, एम एन कसं फाइंड आउट करणार मग तुम्ही नीट बघितलं तर? एम एन 9 नाही,
नाही, हाफ हाफ आणि त्याच्याने नाही येणार. जर तुम्ही बघितलं तर बघा, सेकंड पॉइंट लिहितो मी. एमटी आता आपण काढला 9 सेंटीमीटर. नीट बघितलं तर एमटी 9 सेंटीमीटर आहे आपला. आणि जर रेडियस ऑफ अ स्मॉल सर्कल बघितला तर बघा, हा रेडियस ऑफ अ स्मॉल सर्कल हा एनटी आहे. दिसतोय दिसतोय रेडियस ऑफ अ स्मॉल बघा एनटी. तर हा रेडियस ऑफ अ स्मॉल स्मॉल सर्कल एनटी 2.5 दिलेला आहे ऑलरेडी आपल्याला बघा. मग इथे मी लिहितो रेडियस ऑफ स्मॉल सर्कल एनटी हा दिलेला आहे 2.5 सेंटीमीटर बघा. आणि जर एम एन बघितला, एम टी जर टोटल बघितला आपण, एम टी आता टोटल जर एम टी बघितला तर एम टी काय आहे, एम एन प्लस एन टी आहे बघा. एम टी टोटल कसा आहे, एम एन प्लस एन टी आहे. रिझन एम डॅश एन डॅश टी. ओके ठीक आहे. आता व्हॅल्यूज पुट करू. एम टी आहे माझ्याकडे 9, एम एन मला काढायचा आहे, सो एम एन ॲज इट इज ठेवला मी. आणि जो एन टी आहे त्याला मी टाकतो 2.5 सेंटीमीटर. आता 2.5 प्लस इकडे गेलं मायनस होणार, सो 9 मायनस 2.5 इज इक्वल टू एम एन. देअरफॉर 9 मायनस 2.5 जर केलं तर आन्सर येतं 6.5. सो एम एन आला माझा 6.5 सेंटीमीटर. समजलं कसं काढलं एम एन. चला, म्हणजे एम टी आहे माझ्याकडे, एक आन्सर आलं माझं एम टी 9 सेंटीमीटर. सेकंड आला आन्सर, सेकंड वाला एम एन पण भेटला मला. ठीक आहे. आता मला एम एन भेटलेला आहे. आता नीट बघा, एम एन माझ्याकडे आहे. ओके, आता कोणती कोणती व्हॅल्यू आहे माझ्याकडे ते मी लिहून घेतो डायग्राम मध्ये, म्हणजे मला क्लिअर होईल अंडरस्टँडिंग. माझ्याकडे एम एन आहे 6.5. इकडे हा छोटावाला रेडियस आहे, हा आहे 2.5. छोटावाला सर्कलचा रेडियस आहे तो 2.5 आहे. मग मला आता विचारलेलं काय, एन एस एम काढायचं आहे बघा. एन एस एम काढायचं आहे. एन एस एम अँगल जर मी विचारलं काढायचं असेल तर इझी आहे बघा, इझी आहे मला काढायला. ऑब्विसली छोट्या सर्कलचा जो रेडियस आहे त्याला टँजंट आहे आर एम. दिसतोय, म्हणजेच तो 90 डिग्री असणार. टँजंट थेरम नुसार तो 90 डिग्री असणार. मग टँजंट थेरमने 90 डिग्री म्हणजेच अँगल एन एस एम जो आपण त्यांना विचारलेला आहे तो 90 डिग्री आहे. झालं. सो आपण डायरेक्टली इथे लिहू शकतो रेडियस ऑफ अ बिग सर्कल असं लिहू शकतो आपण. रेडियस ऑफ अ बिग सर्कल बघा, सेगमेंट एम आर किंवा रेडियस ऑफ अ बिग सर्कल असं लिहू शकतो. रेडियस ऑफ बिग सर्कल इज tangent टू स्मॉलर सर्कल. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की बाबा, आपला जो एम आर आहे, रेडियस जो मोठ्या सर्कलचा रेडियस आहे, सेगमेंट एम आर हा कसा आहे, परपेंडिक्युलर आहे सेगमेंट एन एस ला. देअरफोर आपला जो अँगल त्यांनी विचारलेला एन एस एम हा कसा असणार, 90 डिग्री. कोणता थेरम, टेंजेंट थेरम. व्हेरी नाईस. चलो, म्हणजे तिन्ही क्वेश्चनचे आन्सर भेटलेले आहेत मला. पण आता मला त्यांनी अजून एक क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे बघा. फाइंड द आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन हॅन्स फाइंड द रेशिओ ऑफ एम एस रेस टू एस आर. म्हणजे एम एस आणि एस आर चा रेशिओ मला फाइंड आउट करायचा आहे, हे महत्वाचं आहे. आता बघा, माझ्याकडे हा ट्रायंगल आहे एन एस एम. मला आन्सर कसला पाडायचा आहे, रेशिओ पाहिजे. एम एस आणि आर एस किंवा एस आर हा या लाईनीचा रेशिओ पाहिजे. त्याचा रेशिओ मला फाइंड आउट करायचा म्हणजे मला त्याला दोघांच्या पण व्हॅल्यू फाइंड आउट करायला लागतील फर्स्ट थिंग. आता त्या दोघांच्या पण व्हॅल्यू दिलेल्या नाहीयेत. मग फर्स्ट आपण काय करू की एम एस ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. आता एम एस ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार, हा ट्रायंगल दिसतोय एन एस एम. या ट्रायंगल मध्ये
हा एन एस छोटावाला 2.5 आहे, हा एन एम आपण 6.55 काढला मगाशी. मग ह्याच्यावरनं पायथागोरस थेरम वापरून इकडे 90 डिग्री आपला, पायथागोरस थेरम वापरून मी एस एम काढू शकतो. हा 90 आहे आपला, बघा 90 डिग्री इकडे आहे. एस अँगल जो आहे तो 90 डिग्री आणि एस अँगलची समोरची साईड आहे एन एम. मग आपला एन एम जो आहे हा हायपोटेनियस झाला बघा. मग ट्रँगल एन एस एम मध्ये अँगल एस 90 डिग्री आणि पायथागोरस थेरम मी वापरणार. आता डायग्राम कडे नीट लक्ष ठेव. फोर्थ पॉइंट, इन ट्रँगल एन एस एम अँगल एस इज इक्वल टू 90 डिग्री. आता वरतीच प्रूफ केलं आपण फ्रॉम 3 बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम. आता मी काय सांगितलं की एस च्या अपोजिट साइड आहे ती एन एम आहे, ती हायपोटेनियस आहे. मग एन एम स्क्वेअर इज इक्वल टू एन एस स्क्वेअर प्लस एस एम स्क्वेअर. आता एन एम स्क्वेअर आपल्याकडे आहे 6.5 आपण वरती काढलेली आहे बघा. इकडे एन एम आहे किंवा एम एन आहे, तर इकडे एम एन देऊया म्हणजे कन्फ्युजन नाही होणार तुमचं. पण एम एन काढलाय आपण. सो 6.5 चा स्क्वेअर आहे, सो इकडे मी देतो 6.5 का स्क्वेअर इज इक्वल टू एन एस. एन एस आपल्याला आहे 2.5 रेडियस ऑफ अ स्मॉलर सर्कल, ती पण आहे आपल्याकडे, प्लस आपला जो एस एम आहे तो स्क्वेअर ॲज इट इज ठेवला. आता 6.5 चा स्क्वेअर कोण सांगेल किती येतो, किंवा डायरेक्ट जर आता तुम्हाला सोपी पद्धत जर अजून सांगितली तर हा 2.5 प्लस मध्ये इकडे गेल्यावर मायनस होणार. मग हा 6.5 चा स्क्वेअर मायनस 2.5 चा स्क्वेअर इज इक्वल टू एस एम स्क्वेअर. आता बघा जर इकडे जर नीट बघितलं तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो, ए प्लस बी ए मायनस बी, बरोबर की नाही. मग इकडे लिहितो मी 6.5 प्लस 2.5 एका ब्रॅकेट मध्ये, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये लिहितो 6.5 मायनस 2.5 झालं बघा, इज इक्वल टू एस एम स्क्वेअर केलं मी. आता 6.5 प्लस 2.5 जर केलं तर किती येतं, 9 येतं. इंटू 6.5 मायनस 2.5 केलं तर येतं 4. बघा कॅल्क्युलेशन किती सोपं झालं. ए प्लस बी आणि ए मायनस बी चा फॉर्म्युला वापरला म्हणून. तर इकडे तुम्ही असं तो फॉर्म्युला मेन्शन करू शकता की कोणता फॉर्म्युला वापरला मी इकडे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला. काय आहे त्या फॉर्म्युला मध्ये, ए प्लस बी अँड ए मायनस बी आहे, असा तो फॉर्म्युला आहे टोटल. फॉर्म्युला कसा वापरला सर्वांना समजलं. एस एम स्क्वेअर किती आलं मग, 36 आलं एस एम स्क्वेअर. आणि स्क्वेअर रूट घेतला आता इकडे मी, माझी व्हॅल्यू काय भेटेल, देअर फोर एस एम मला स्क्वेअर रूट घेतल्यावर भेटणार 6 सेंटीमीटर. ओके, रिझन येणार टेकिंग स्क्वेअर रूट. चलो चलो व्हेरी गुड, एस एम भेटला आता 6 सेंटीमीटर. आता नीट बघा डायग्राम मध्ये. आता हा एस एम 6 सेंटीमीटर आहे, हा एस एम 6 सेंटीमीटर आहे आणि टोटल मोठा जो रेडियस आहे आर एम त्याची रेडियस दिलेली आहे 9. मग 6 मायनस 9 मायनस 6 केलं तर हा छोटा आर एस वाला भेटेल ना आपल्याला सेक्शन. चलो मग आता एस एम भेटला, हायलाइट करतो मी एस एम ला. आता बघा, आता मी लिहितोय बघा स्टेटमेंट काय लिहितोय ते महत्वाचं बघा. आता स्टेटमेंट काय लिहितोय, कोणचा पॉईंट चालू आहे, 5वा. ठीक आहे, 5वा पॉईंट. आता मी बघा मोठावाला जो रेडियस आहे आर एम, बघा मोठावाला रेडियस आर एम हा कसा बनलेला आहे, तर 2 पॉईंटनी बनलेला आहे, आर एस प्लस एस एम अशा 2 पॉईंटनी बनलेला आहे. रिझन आहे आर डॅश एस डॅश एम. चलो मोठावाला रेडियस आर एम आहे माझ्याकडे 9, आर एस मला फाइंड आउट करायचा आहे. एस एम मी आत्ताच काढला 6 सेंटीमीटर.
मग मला आर एस किती भेटला? 9 - 6 3 सेंटीमीटर. आता हे कॅल्क्युलेशन करून दाखवायची गरज आहे का? +6 इकडे गेलं मायनस. मग चलो आर एस बर्न मिला मला 6 सेंटीमीटर. आता मला त्यांनी रेशिओ विचारलाय बघा. त्यांनी वेळेला रेशिओ विचारलाय एम एस रेस टू एस आर फाइंड आउट करा. चलो एम एस रेस टू एस आर 6वा पॉइंट त्यांनी विचारलंय मला एम एस रेस टू एस आर. ओके सो एम एस आणि एस एम माझ्याकडे आहे 6 सेंटीमीटर. बघा एम एस रेस टू एस आर ना. ठीक आहे, मग मी एक काम करतो, हे असं लिहितो एम एस अपॉन एस आर. दोघांचा मिनिंग सेम, दोघांचं मिनिंग सेम आहे. रेस टू म्हणजेच बरोबर ना, रेस टू म्हणजे अपॉन मध्येच असतात दोघं पण. मग आता मी एम एस ची व्हॅल्यू टाकतो. एम एस ची व्हॅल्यू मी काढली एस एम. हा बघा हा एस एम म्हणजेच आपला एम एस हा 6 आहे आणि एस आर आपण काढला आत्ताच आर एस 3. 3 1 जा 3, 3 2 जा 6. आन्सर आलं 2/1. म्हणजेच काय आलं, देअरफॉर एम एस अपॉन एस आर चा रेशिओ माझा आला 2/1. म्हणजेच मी ह्याला असं लिहू शकतो ना 2:1. करेक्ट आहे, झाला आन्सर. हाच रेशिओ एम एस आणि एस आर चा रेशिओ भेटला आपल्याला 2:1. संपलं. समजलं किती सिंपल सम होता ते? काहीच नाही करायचं होतं बघा, फक्त मी कन्स्ट्रक्शन मध्ये ते सगळे जॉईन केले पहिले जे जे पॉइंट होते ते. नंतर रेडियस ऑफ अ छोटा सर्कल दिलेला होता, हा मोठा वाला काढून घेतलं मी, एन एम काढून घेतला रेडियस ऑफ अ छोटा सर्कल मायनस करून 6.5 आला. नंतर पायथागोरस त्यावर आपण एस एम काढलं, त्याच्यावरनं आर एस फाइंड आउट केला कारण की रेडियस ऑफ अ मोठा सर्कल दिलेला आहे ऑलरेडी, रेडियस ऑफ अ बिगर सर्कल गिवन, आणि फायनल ऍट द एंड रेशिओ फाइंड आउट केला. ओके क्लिअर? काय आहे क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय दिलेलं आहे बघा. फिगर दिलेली आहे, ऍडजॉइंट फिगर. सर्कल एक्स आणि वाय हे एकमेकांना पॉईंट झेड मध्ये टच करतात. आता जर तुम्ही नीट बघितलं तर हे सर्कल एकमेकांना एक्सटर्नली टचिंग आहे. दिसतंय तुम्हाला? एक्सटर्नली म्हणजे बाहेरनं टच करतात एकमेकांना. ओके, मग काय आहे? ए सेकंड पासिंग थ्रू झेड इंटरसेक्टिंग द सर्कल्स एट पॉइंट ए अँड बी रिस्पेक्टिव्हली. ओके, मग जर तुम्ही नीट बघितलं तर ही लाईन एक पास होते झेड मधनं, जी एक्स आणि वाय ला कनेक्ट करते आणि दोन सर्कलच्या सेंटरला पण कनेक्ट करते आहे. ओके, आणि एक लाईन अशी पास केलेली आहे त्यांनी इकडनं ए बी, जी पॉइंट ए आणि पॉइंट बी ला कनेक्ट होते. मग जर तुम्ही नीट बघितलं तर याच्यामध्ये या दोन्ही ट्रायंगल मध्ये, दोन्ही सर्कल मध्ये दोन ट्रायंगल फॉर्म होतात आहेत बघा. या छोट्या सर्कल मध्ये ट्रायंगल एक्स ए झेड फॉर्म झाला आणि मोठ्या सर्कल मध्ये ट्रायंगल वाय बी झेड फॉर्म झाला. म्हणजे दोन ट्रायंगल फॉर्म झाले दोन सर्कल मध्ये. आता मला प्रूफ करायचं आहे रेडियस एक्स ए इज पॅरलल टू रेडियस वाय बी. ओके, रेडियस एक्स ए कुठे दिसतंय मला? ठीक आहे, हा रेडियस एक्स ए आहे इकडे, इज पॅरलल टू रेडियस वाय बी, हे प्रूफ करायचंय. आता जर मला या डायग्राम मध्ये जर मी बघितलं तर हे दोन पॅरल एकाच कंडिशन मध्ये होतात. कोणती कंडिशन माहितीये बघा? जेव्हा जेव्हा हा अँगल आणि हा अँगल इक्वल होईल तेव्हाच त्या दोन लाईन पॅरलल होतील. ऑल्टरनेट अँगल सर्वांना कन्सेप्ट माहिती आहे का? ऑल्टरनेट म्हणजे येस, झेड फॉर्मॅट मध्ये जो अँगल फॉर्म होतो तो, दॅट इज कॉल्ड ऑल्टरनेट. आणि आता जर इकडे या डायग्राम मध्ये बघितले तर हा अँगल ए आणि अँगल बी हा ऑल्टरनेटच आहे बघा, असा फॉर्म झालाय. इकडे तुमचा अँगल ए आहे, इकडे अँगल बी आहे, असे फॉर्म झालेले आहेत बघा. तर हे ऑल्टरनेट अँगलच आहे. आणि ऑल्टरनेट अँगलची एक कन्सेप्ट आहे, ऑल्टरनेट अँगल असते त्याच्यामध्ये दोन लाईन नेहमी पॅरलल असतात ऑल्टरनेट अँगल फॉर्म करणाऱ्या. म्हणजेच जर हे दोन अँगल मी इक्वल दाखवले तर मी ऑल्टरनेट अँगल टेस्ट वरनं एक्स ए आणि बी वाय किंवा वाय बी हे एकमेकांना पॅरलल दाखवू शकतो, बरोबर? आणि त्यांची ए बी ही ट्रान्सव्हर्सल आहे बघा. ए बी ही ट्रान्सव्हर्सल आहे म्हणजेच कसं, तर एक्स ए ही लाईन आहे, एक रेडियस आहे, दुसरी रेडियस इकडे आहे अशी वाय बी, आणि ह्यांचा ट्रान्सव्हर्सल आहे हा असा. एक्स ए आहे ना, सॉरी इकडे ए आहे, इकडे एक्स आहे बघा. हा ट्रान्सव्हर्सल आहे ए बी, म्हणजे ए बी ट्रान्सव्हर्सलनी अँगल ए
आणि अँगल बी असे दोन अँगल फॉर्म केले आणि ते ऑल्टरनेट आहेत. सो माझा टार्गेट आहे की मला हे ऑल्टरनेट अँगल इक्वल दाखवायचे. सर्वांना समजलं कसं प्रूफ करणार मी हे? आता त्यांनी आता त्यांनी आता हे आपल्याला सॉल्व्ह नाही करायचं. दिस इज ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन. 2 मार्काची ऍक्टिव्हिटी येते ही एक्झाम मध्ये. 2 ते 3 मार्काला येते. इझी आहे. बघा इझी आहे. तर ड्रॉ सेगमेंट एक्झेड. आता एक्झेड त्यांनी ड्रॉ केला आहे. दुसरा सेगमेंट कोणता ड्रॉ करणार? आपण झेड वाय ड्रॉ करणार ना, किंवा वाय झेड ड्रॉ करणार, बरोबर आहे. सो मी इकडे लिहितो वाय झेड. चलो फर्स्ट फिलअप कम्प्लीट. बाय द थेरम ऑफ टचिंग सर्कल एक्स वाय झेड आर काय आहेत बघा. थेरम ऑफ टचिंग सर्कल एक्स वाय झेड. आता एक्स झेड आणि हा वाय मला एका लाईनीमध्ये दिसतात म्हणजेच ते कोलिनियर आहेत. एका लाईनीमध्ये आहेत म्हणजे मी इकडे लिहू शकतो की कोलिनियर आहेत. चलो सेकंड फिलअप पण झाली. आता त्यांनी सांगितले इकडे दिलंय अपोजिट अँगल्स. बघा लिहिलेलं आहे अपोजिट अँगल्स. त्यातला पहिला अँगल त्यांनी लिहिलाय एक्स झेड ए म्हणजे हा. आता ह्याच्या अपोजिट अँगल म्हणजे हा. मग ह्याचं नाव कॅलेंडर मी अँगल वाय बी झेड नाही येणार. झेड हा बी झेड वाय येऊ शकतं किंवा वाय झेड बी येऊ शकतं, कारण की झेड मध्ये यायला पाहिजे आपला. सो मी बी झेड वाय लिहितो. नो प्रॉब्लेम. वर्टिकली अपोजिट अँगल आहेत दोन्ही, कारण की झेड लिहायचं आहे मला म्हणून झेड मिडल मध्ये येणार, बी नाही येणार. ठीक आहे. आता त्यांनी ना जे वर्टिकली अपोजिट अँगल लिहिले त्यांना त्याला ए कन्सिडर केलं बघा इकडे. ओके ठीक आहे. आता काय केलंय सेगमेंट एक्स ए कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एक्स झेड. एक्स ए आणि एक्स झेड एकमेकांना कॉन्ग्रुएंट दाखवलेत का? कारण की रेडियस ऑफ अ सेम सर्कल आहेत. लिहू शकतो मी रिझन. मग काही तुम्ही रिझन लिहा. रेडियस ऑफ सेम सर्कल. ठीक आहे चलो. सेम सर्कलचे रेडियस आहेत. आता रेडियस जर सेम असतील म्हणजेच बघा ही साइड आणि ही साइड इक्वल झाली. आता या दोन साइड इक्वल झाल्या म्हणजेच त्यांचे अपोजिट अँगल पण इक्वल झाले. आयसोस्केल थेरम आठवलं? मग त्यांनी एक अँगल दिलेला आहे तिकडे बघा. एक्स ए झेड दिलाय. एक्स ए झेड दिला आहे. दुसरा अँगल लिहायचा आहे मला एक्स झेड ए. मग इकडे लिहितो मी अँगल एक्स झेड ए. आयसोस्केल ट्रायंगल थेरम. बघा आयसोस्केल ट्रायंगल थेरम काय बोलतो? जर दोन साइड सेम असतील ट्रायंगलच्या तर त्याच्या अपोजिट अँगल पण सेम असतात. मग हे दोन अँगल मी त्यांनी लिहिलेत बघा. हा ए अँगल आणि हा झेड अँगल त्यांनी लिहिला इकडे. आता ठीक आहे. त्याला पण ए नाव दिलं. त्याला पण ए त्यांनी गेलं, कारण की जर इकडे बघितलं तर बघा आपण ह्याला ए कन्सिडर केलंय या झेड अँगलला. बघा आता हा जर ए असेल, आता कसं झालं माहितीये बघा, वर्टिकली अपोजिट अँगल जे होते त्यातला हा अँगल ए आहे. हा अँगल ए आहे. हा अँगल ए आहे बघा. पण हे दोन अँगल पण सेम आहेत म्हणून हा पण अँगल बाय डिफॉल्ट ए झाला. हा वाला. आता दोन्ही सेम लिहिले पण आयसोस्केल ट्रायंगल थेरमनी म्हणून तो पण ए लिहून टाकला. आता सिमिलरली या ट्रायंगल मध्ये पण त्यांनी प्रूफ केलं बघा. आता हा अँगल ऑलरेडी ए आहे बघा, लक्षात ठेवा हा अँगल ऑलरेडी ए आहे. आता त्यांनी परत सेम लिहिलं, ही साइड आणि ही साइड सेम. मग आता त्यांनी दिलेलं आहे वाय बी. मग आपण दुसरी साइड लिहायची आहे वाय झेड. सेगमेंट वाय झेड. का? रेडियस ऑफ अ सेम सर्कल. सेम रिजन. रेडियस ऑफ सेम सर्कल. बघा आता परत दोन साइड सेम झाल्या. आयसोस्केल ट्रायंगल झाला. त्याच्या अपोजिटचे अँगल पण सेम. मग वाय झेड बी त्यांनी लिहिलेलं आहे. दुसरा अँगल लिहूया आपण. वाय बी झेड. बघा मग इकडे पण सेम रिझन येणार. आयसोस्केल ट्रायंगल थेरम आणि नंबर 3 त्यांनी दिलेला आहे. आता हा ए होता तर बाय डिफॉल्ट हा पण ए झाला. मग आता
हा पण ए होता मगाशी, आता बाय डिफॉल्ट मगाशी हा पण ए झाला. मग आता जर बघितलं तर अँगल ए आणि अँगल बी हे दोन्ही ए ए झाले आपले, दिसतं ते बघा. हा दोन्ही ए झाले, याचा मिनिंग दोन्ही सेम आहेत. मग आता नेक्स्ट स्टेप तीच इन्सर्ट करायची आपल्याला, पुढच्या पेजवर आहे ती ऍक्टिव्हिटीची, की फाबा फ्रॉम 1 2 3 आपण काय सांगू शकतो. सो नेक्स्ट स्टेप फ्रॉम 1 2 3 आपण बघितलं तर ते वर्टिकली जे अपोजिट अँगल होते ते सेम झाले बघा. मध्ये तरी नाव दिलं इकडे एक्स ए झेड आणि आपण इकडे येऊया झेड बी वाय, बी लिहायचं अँगल हे सेम झाले बघा, किंवा वाय बी झेड इकडे लिहिलंय आपण, वाय अँगल वाय बी झेड हे दोन्ही सेम झाले. झालं. आता वर्टिकली अपोजिट अँगल जर सेम असतील, मगाशी मी सांगितलं वाय बी झेड, ए आणि बघा मला अँगल ए आणि अँगल बी मला सेम दाखवायचा होता मगाशी मी जसं बोललो, वर्टिकली अपोजिट ऑल्टरनेट अँगल, सॉरी ऑल्टरनेट अँगल मला सेम दाखवायचे होते. आणि मी बोललेलो की ऑल्टरनेट अँगल जर सेम झाले तर त्या दोन लाईन पॅरलल ऑटोमॅटिक होऊन जातील, म्हणून ह्या दोन लाईन शेवटला आणि डायरेक्टली पॅरलल लिहिल्या. रिझन लिहिलं ऑल्टरनेट अँगल टेस्ट, ऑल्टरनेट अँगल टेस्ट. समजलं सर्वांना कसं सॉल्व्ह केलंय हे? ओके. मग मी फक्त तुम्हाला तुमच्या इन्फॉर्मेशन साठी इथे लिहून ठेवतो की आपल्याला बघा हे दोन अँगल प्रूफ करायचे, थेरम प्रूफ करायला हा आणि हा, बस हे दोन अँगल प्रूफ करायचे. त्यासाठी आपण हा अँगल आणि हा अँगल लिहिला वर्टिकली अपोजिट, त्याला नाव दिलं ए ए. नंतर आपण काय दाखवलं, या दोन साइड सेम आहेत ट्रायंगलच्या, या ट्रायंगल मध्ये मग हा जर ए असेल तर बाय डिफॉल्ट हा पण ए झाला. मग या ट्रायंगल मध्ये आलो, ही साइड आणि ही साइड सेम दाखवली, रेडियस ऑफ अ सेम सर्कल आहे. मग हा अँगल ए तर हा पण अँगल ए झाला. म्हणजे आता अँगल ए आणि अँगल बी पण ए झालाय बघा, दोन्ही सेम आहेत. मग ऑल्टरनेट अँगल टेस्टनी दोन्ही सेम केले. समजलं डायग्राम मध्ये नावं दिल्यावर कसं आहे क्वेश्चन नंबर 8. चलो लेट्स गो क्वेश्चन नंबर 8 करूया. आता क्वेश्चन नंबर 8 पण इझी आहे, याच्यात पण एक कन्स्ट्रक्शन आहे छोटस. आता ह्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये पण मला तेच प्रूफ करायचंय. बघा आता काय दिलेलं आहे, क्वेश्चन नंबर 8, सर्कल विथ द सेंटर एक्स. बघा हा सर्कल स्मॉलर सर्कल दिलाय छोटा इंटर, आता दोन सर्कल क्लिअर कट दिसतात मला, दोन सर्कल आहेत एकमेकांना इंटरलली कलेक्टेड आहेत पॉइंट झेड मध्ये. बघा स्मॉलर सर्कल आहे त्याचा सेंटर एक्स आहे, बिगर सर्कल आहे त्याचा सेंटर वाय आहे. ओके. आता एक्स ए जी आहे ही रेडियस ऑफ अ स्मॉलर सर्कल आहे, वाय बी जी आहे ही रेडियस ऑफ अ बिगर सर्कल आहे. क्लिअर कट दिसतंय मला. ठीक आहे, मला प्रूफ करायचं आहे सेगमेंट ए एक्स, हा जो ए एक्स आहे रेडियस ऑफ अ स्मॉलर सर्कल, आणि सेगमेंट बी वाय जो रेडियस ऑफ अ बिगर सर्कल आहे, हे एकमेकांना पॅरलल आहे हे प्रूफ करायचे. ओके. आता या केसमध्ये जसं वरच्या जी ऍक्टिव्हिटी होती, वरची जी ऍक्टिव्हिटी होती त्या केसमध्ये आपण ऑल्टरनेट अँगल थेरम वापरलेला होता बघा. ह्याच्यात आपण ऑल्टरनेट अँगल थेरम वापरला आणि प्रूफ केलं. आता ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला ऑल्टरनेट अँगल नाही वापरायचा, पण एक दुसराच अँगल वापरायचा आहे सेम टाइप मध्ये. आपण 9th स्टँडर्डला हा अँगल बघितलेला होता. कोणी करस्पॉन्डिंग अँगलचं नाव ऐकलंय? करस्पॉन्डिंग अँगल कशाला बोलतात? ओके. सो या क्वेश्चन मध्ये आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल सेम दाखवायचा आहे. करस्पॉन्डिंग अँगल सेम करणार आपण या क्वेश्चन मध्ये. ठीक आहे. आता कसा सेम करण्याचं, फर्स्ट थिंग मला डायग्राम ड्रॉ करायला लागेल. डायग्राम इन द सेन्स मला पॉइंट फक्त जॉईन करायला लागतील. सो मी पॉइंट ते जॉईन करतो लाईन मारून. तर तुम्हाला पण ते कन्स्ट्रक्शन करावं लागेल. मी कोणते पॉइंट जॉईन करायचे मला बघा. मी हे जे पॉइंट आहेत एक्स वाय आणि झेड ह्यांना जॉईन करतो इकडे असं. सो हे मी जॉईन केले, बस एवढंच जॉईन केलंय मी. मग मी इकडे कन्स्ट्रक्शन मध्ये लिहितो फर्स्ट पॉइंट. काय कन्स्ट्रक्शन केलं मी डायग्राम मध्ये, तर मी फक्त ड्रॉ केले. ड्रॉ एक्स वाय अँड ड्रॉ एक्स झेड. ओके चलो, हे कन्स्ट्रक्शन आहे माझं. ठीक आहे, मी कन्स्ट्रक्शन केले ते दोन्ही. आता बघा परत
छोट्या सर्कल मध्ये एक ट्रायंगल क्रिएट झाला बघा, AXZ दिसतोय, आणि मोठ्या सर्कल मध्ये एक ट्रायंगल तयार झाला BYZ, हा मोठा ट्रायंगल आणि हा छोटा ट्रायंगल. आता बस, मला मगाशी मी जसं आयसोस्केल ट्रायंगल थेरम वापरला, सेम साईडचे अपोजिट दोन अँगल जसे प्रूफ केले, तसंच ह्याच्यामध्ये पण सेम प्रूफ करायचंय मला. बघा, जशी वरती ऍक्टिव्हिटी होती त्या ऍक्टिव्हिटीवर ऍज इट इज हा सम सॉल्व्ह करायचा आहे, त्या ऍक्टिव्हिटी बेस्ड. कसा बघूया आपण प्रूफ. प्रूफ मधला फर्स्ट पॉइंट बघा, आता छोट्या सर्कलचा ट्रायंगल, छोट्या सर्कल मधला जो ट्रायंगल आहे तो घेतो बघा. इन ट्रायंगल XAZ सगळ्यांनी फक्त पुस्तकामध्ये मी सम सॉल्व्ह करताना डायग्राम कडे लक्ष ठेवा की मी कोणत्या कोणत्या साईड लिहितोय बघा. ओके, त्यातला फर्स्ट पॉइंट, सेगमेंट XA इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट XZ. काय आहे एक्स आणि XZ दिसतंय सर्कल मध्ये? येस, रेडियस ऑफ सेम सर्कल. ठीक आहे, आता रेडियस जर सेम असेल म्हणजे ह्या दोन साईड जर सेम असतील इकडे, तर त्याचे अपोजिट अँगल पण सेम असणार, हे छोटेवाले, बरोबर. मग सेकंड पॉइंट लिहितो मी, अँगल XAZ is congruent to angle XZA. Isoscale triangle theorem. चलो, आयसोस्केल ट्रायंगल थेरमनी दोन अँगल लिहिले. आता हा अँगल मला खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये प्रूफ करायसाठी. बघा, XZA हा खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, आता मी थर्ड पॉइंट मोठ्या ट्रायंगल मध्ये जातो, जो मोठ्या सर्कलचा ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये येतो मी. इन ट्रायंगल YBZ मध्ये आलो बघा मी आता. YBZ मध्ये सेम सेगमेंट YB is congruent to segment YZ. दिसतायत मोठ्या सर्कलचे रेडियस? रेडियस ऑफ सेम सर्कल, बिगर सर्कल नाही. चलो, आता सेम, जर रेडियस हे मोठ्या सर्कलचे सेम आहेत, त्याच्यामध्ये हा अँगल बी आणि अँगल झेड परत सेम लिहिणार मी. फोर्थ पॉइंट, अँगल YBZ is congruent to angle YZB. बघा, आयसोस्केल ट्रायंगल थेरम. आता झालं शेवटची स्टेप आणि सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप. आता हे जर दोन्ही अँगल तुम्ही बघितले बघा, जे हायलाइट केलेत मी, XZA आणि YZB, जर दोन्ही अँगल बघितले तर दोन्ही अँगल सेमच आहेत, फक्त एक छोट्या सर्कलचा अँगल आहे आणि एक मोठ्या सर्कलचा अँगल. दिसतोय क्लिअर कट? बघा, हा XZA सेम आहे, YZB बघा फक्त नावं वेगळी वेगळी आहेत, अँगल सेम झेड. दिसतोय? हा, एक येस, एकाच लाईनीवर आहेत ते सर्व. जे पॉइंट्स दिलेले आहेत ते एकाच लाईनीवर लाय करतात. हे बघा, Y, X आणि Z हे एका लाईनीवर आहेत आणि Z, A आणि B हे एका लाईनीवर आहेत. त्यामुळे नावं मी वेगळी लिहू शकतो. मग मी क्लिअर कट सांगू शकतो, फ्रॉम 2 आणि 4. फिफ्थ पॉइंट लिहू शकतो मी, म्हणजेच अँगल XZA हा कॉन्ग्रुएंट आहे अँगल YZB. फ्रॉम 2 आणि 4 लिहिलं मी. दोन्ही डायरेक्टली कॉमन दाखवले आणि रिझन लिहिणार मी, ते लाईनीवरचे आहेत, ते एकाच लाईनीवरचे आहेत म्हणून Y डॅश X डॅश Z असं लिहिणार. Y डॅश X डॅश Z आणि काय लिहिणार दुसरं, Z डॅश A डॅश B. चलो,
आता दोन्ही सेम झाले. आता मला सांगा, जर दोघांच्या लेफ्ट हँड साइड सेम असतील तर दोघांच्या राईट हँड साइड पण सेम असणार की नाही? बस 6 पॉइंट काय आहे, दोघांच्या राईट हँड साइड सेम लिहायचे आपल्याला. म्हणजे राईट हँड साइड राईट हँड साइड सेम आहेत दोघांच्या या केसमध्ये. मग दोघांच्या लेफ्ट हँड साइड पण सेम होणार. मग लेफ्ट हँड साइड काय दिलेली आहे, एक्स ए झेड आहे. अँगल एक्स ए झेड ही एक लेफ्ट हँड साइड आणि ह्याची आहे अँगल वाय बी झेड. अगेन फ्रॉम 2, 3 अँड 4 तिघांवरनं घेतला. आता मी फ्रॉम 2, 3 आणि 4 वरनं लिहिलंय मी ते. ओके. आता हे दोन अँगल कोणते आहेत तर बघा, जे नीट बघितलं डायग्राम मध्ये. आता मी सगळं इरेज करून टाकतो. मला फक्त त्या दोन अँगल्सची मतलब आहे जे मी आता लिहिलेत ते. आणि ते दोन अँगल कोणते आहेत तर नीट बघितलं तर हा एक अँगल आहे आणि हा एक अँगल आहे. दिसतंय? हे मी शेवटला अँगल लिहिले ते एक्स ए झेड आणि वाय बी झेड. बघा, एक्स ए झेड हा अँगल आहे, एक्स ए झेड, आणि वाय बी झेड हा अँगल आहे, हा वाला. आता हे दोन अँगल म्हणजे हे दोन अँगल जर मी बघितले तर असे आहेत बघा. ही लाईन एक, त्याला ही एक लाईन अशी आहे, ही एक लाईन अशी आहे, आणि हे दोन अँगल असे आहेत. म्हणजेच आपण जर सांगायला गेलं तर दोन हे अँगल सेम आहेत. म्हणजेच काय आहे तर हे दोघे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. बरोबर आहे? इथे नाव देतो मी बघा, एक्स ए झेड आणि वाय इकडे आहे बी. म्हणजे जर हे दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल आहेत आणि जर त्यांची झेड बी ही ट्रान्सव्हर्सल आहे, करस्पॉन्डिंग अँगल दोन्ही सेम झाले, झेड बी ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे, मग जर मी डायरेक्टली लिहू शकतो ना की एक्स ए आणि वाय बी ह्या दोन लाईन पॅरलल आहेत एकमेकांना करस्पॉन्डिंग अँगल टेस्टनी. करस्पॉन्डिंग अँगल टेस्टनी मी डायरेक्ट लिहू शकतो. जसं वरती ऑल्टरनेट अँगल टेस्ट लिहिली होती तशी सेम करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट पण असते. मग लास्ट पॉइंट नंबर 7 मी डायरेक्ट लिहितो आता. बट angle XAZ and angle YBZ are corresponding angles and they are equal. दे आर इक्वल. आता करस्पॉन्डिंग अँगल आहेत ते आणि दे आर इक्वल आहेत. आणि त्यांची जर बघितलं तर ही झेड बी ही ट्रान्सव्हर्सल झाली आहे बघा. झेड बी ही ट्रान्सव्हर्सल आहे. सो मी इकडे लिहितो झेड बी ट्रान्सव्हर्सल. करस्पॉन्डिंग अँगल इकडे कॉमा देतो, दे आर इक्वल अँड इकडे लिहितो झेड बी इज ट्रान्सव्हर्सल. देअरफॉर डायरेक्टली मी लिहू शकतो आता माझी लाईन एक्स ए, किंवा काय विचारले त्यांनी, सेगमेंट ए एक्स इज पॅरलल टू सेगमेंट कोणता आपला बी वाय. रिजन करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. समजलं सरांना कसं सॉल्व्ह केलं हे? चलो नाव क्वेश्चन नंबर 14. आता क्वेश्चन नंबर 14 जर नीट बघितलं आपण तर बघा काय काय गिवन डेटा आहे. ओ सेंटर आहे सर्कलचा, ठीक आहे, ओ इज अ सेंटर ऑफ अ सर्कल. आणि काय दिलेलं आहे, कॉर्ड पी क्यू आणि कॉर्ड आर एस इक्वल दाखवलेले आहेत. पी क्यू आणि आर एस इक्वल आहेत ऑलरेडी. ओके, मार्किंग करून घेतली मी. अँगल पीओ आर 70 डिग्री आहे बघा, पीओ आर 70 दिला इकडे. ओके चलो. आणि आर्क आर एस ची व्हॅल्यू आहे 80. हा जो आर एस आर्क दिला आहे हा 80 आहे. ओके, फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे मेजरमेंट ऑफ आर्क पी आर. मेजरमेंट ऑफ आर्क पी आर किंवा आर पी फर्स्ट काढायचं आहे आपल्याला. आता जर पी आर जर तुम्ही बघितला तर हा सेंट्रल अँगल वरनं तो तयार झालाय 70 ह्याच्यापासून बनलेला आर्क आहे, बरोबर आहे.
पी ओ आर या सेंट्रल अँगल पासून तो आर्क बनला आहे पी आर. तर जर सेंट्रल अँगल 70 असेल तर आर्क पण तो पी आर 70 असणार की नाही, सेंट्रल अँगल. ओके, सो फर्स्ट आपला इझी आहे क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन आपला मेजरमेंट ऑफ आर्क पी आर काढणं सोपं आहे आपल्याला. अँगल पी ओ आर इज 70 डिग्री गिवन आहे. देअरफॉर डायरेक्ट पहिला आन्सर आपलं मेजरमेंट ऑफ आर्क पी आर पण कसं असणार 70 डिग्री. रिझन मेजरमेंट ऑफ आर्क measurement of arc from central angle. सेंट्रल अँगल वरनं आपण मेजर केलं त्याला. सो फर्स्ट क्वेश्चन कम्प्लीट. चलो, सेकंड त्यांनी विचारलेलं आहे फाइंड मेजरमेंट ऑफ आर्क क्यू एस. ओके, सो क्यू एस फाइंड आउट करायचं आपल्याला. ओके, क्यू एस फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता एक गोष्ट त्यांनी गिवन दिलेली आहे बघा, कॉड पी क्यू आणि कॉड आर एस हे सेम दिलेले आहेत बरोबर. सेकंड पॉइंट, कॉड पी क्यू is congruent to chord RS given आहे. आता एक स्टेटमेंट आपण किंवा एक प्रॉपर्टी आपण बघितलेली होती मागच्या वेळेला, 3.3 का 3.4 च्या अगोदर होती ती. 3.3 च्या आय गेस अगोदर आहे. ती प्रॉपर्टी आहे, जर कॉर्ड सेम असेल तर त्याच्या अपोजिट जो आर्क असतो ते पण सेम असतात बरोबर की नाही. मग देअरफॉर मेजरमेंट ऑफ आर्क पी क्यू हा पण सेम असणार, कॉन्ग्रुएंट असणार कशाबरोबर, मेजरमेंट ऑफ आर्क आर एस बरोबर. इकडे येणार रिझन काय येणार, आर्क अपोजिट टू कॉन्ग्रुएंट कॉर्ड किंवा करस्पॉन्डिंग आर्क ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स. करस्पॉन्डिंग आर्क आहेत कॉन्ग्रुएंट कॉर्ड्सचे. आता एक गोष्ट आहे, आर एस दिलेला आहे ऑलरेडी 80 बघा, आर एस ऑलरेडी 80 दिलेला आहे, देअरफॉर गिवन आहे, देअरफॉर मेजरमेंट ऑफ आर्क पी क्यू पण माझा 80 झाला. आता पी क्यू भेटला आपल्याला 80, येस पी क्यू आपल्याला 80 भेटला. नाव वी हॅव टू फाइंड आउट क्यू एस. आता क्यू एस कुठे बघा, हा इकडे क्यू एस आहे, हा इकडे क्यू एस आहे. हा, दिस इज 80, दिस इज 70, दिस इज 80. मग उरलेला आपला क्यू एस असेल बरोबर. मग हा तिघांची ऍडिशन करून जर मी 360 मधनं मायनस केलं या तिघांना तर क्यू एस भेटेल मला. मग मेजरमेंट ऑफ आर्क क्यू एस काय, चला पहिले आपण सर्व जेवढे आर्क आहेत त्यांची ऍडिशन करून लिहूया बघा. मेजरमेंट ऑफ आर्क पी क्यू, थर्ड पॉइंट लिहितो मी, मेजरमेंट ऑफ आर्क पी क्यू प्लस मेजरमेंट ऑफ आर्क पी आर प्लस मेजरमेंट ऑफ आर्क आर एस प्लस मेजरमेंट ऑफ आर्क त्यांनी आता आपल्याला जो विचारलेला आहे तो क्यू एस इज इक्वल टू 360 डिग्री. काय रिझन, मेजरमेंट ऑफ सर्कल चलो सगळ्यांच्या व्हॅल्यू आहेत, आपल्या व्हॅल्यू पुट करूया. पी क्यू आहे माझ्याकडे व्हॅल्यूज, देअरफॉर पी क्यू आहे, पी क्यू काय आहे 80,
PR आहे 70, RS पण आहे 80 प्लस मेजरमेंट ऑफ आर्क QS आपल्याला काढायचं आहे इज इक्वल टू 360 डिग्री. बस या तिघांची ऍडिशन 80 80 170 किती झालं टोटल 230 झालं. प्लस मेजरमेंट ऑफ आर्क QS इज इक्वल टू 360 डिग्री. चलो नाव आता हा 230 जो प्लस मध्ये आहे इकडे गेला मायनस. देअरफॉर मेजरमेंट ऑफ आर्क QS is equal to 360 degree minus 230 degree is equal to किती येतं 130 येतं. झालं मग मेजरमेंट ऑफ आर क्यूएस भेटला आपल्याला 130. चलो थर्ड क्वेश्चनचा आन्सर भेटलं मला. नाव आता फायनल क्वेश्चन. नाव जस्ट फायनल क्वेश्चन. QSR काढायचा आहे सेम. आता जर Q हा मला भेटला किती 130. चलो आता QSR काढायला सांगितलंय. QSR काढायचा आहे मला. QSR कोणापासून बनला आहे तर QSR QS प्लस SR पासून बनलाय बरोबर. सो फोर्थ पॉइंट मेजरमेंट ऑफ आर्क QSR हा कशापासून बनलेला आहे मेजरमेंट ऑफ आर्क QS प्लस मेजरमेंट ऑफ आर्क RS पासून बनलेला आहे. ठीक आहे QS आपल्याला भेटला आता 130 आणि RS आपण मगाशीच आपल्याला गिवन आहे RS ऑलरेडी दिलेला आहे 80. सो किती आला हा 210 भेटला का. झाले सर्वच व्हॅल्यू फाइंड आउट करून झाले. काहीच नाही फक्त बघा आर्कचे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन याच्यामध्ये बस. आणि सुरुवातीला फक्त सेंट्रल अँगलचं लॉजिक लावलंय आपण यासाठी 70 साठी. नंतर कॉर्ड्स इक्वल आहेत म्हणून त्याच्या अपोजिट आर्क इक्वल दाखवले. बस मग नंतर फक्त आर्क जे विचारले त्याची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन केलंय. दॅट्स इट. समजलं सर्वांना कसं सॉल्व्ह केलं. चलो व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14 च्या पुढचा काय विचारलेलं इन फिगर कॉर्ड EF जो दिला आहे तो परपेंडिक्युलर आहे GH ला. ओके हा EF हा GH ला इकडे परपेंडिक्युलर आहे. कॉर्ड EG हा आणि FH हे एकमेकांना कॉर्ड कॉन्ग्रंट आहेत. ठीक आहे. फिलिंग द ब्लँक्स अँड राईट द प्रूफ. ड्रॉ सेगमेंट GF. ठीक आहे GF त्यांनी ड्रॉ केला. ठीक आहे आता EFG हा वाला अँगल EFG हा वाला अँगल आणि FGH हा वाला अँगल हे कोणते अँगल झाले दोन. येस मग इथे तुमचं रिझल्ट येणार ऑल्टरनेट अँगल. इन्स्क्राइब्ड अँगलचं थेरम आपण बघितलेलं होतं आठवते सर्वांना. इन्स्क्राइब्ड अँगलचे थेरम बघितलेले होते आपण. इन्स्क्राइब्ड अँगलचा थेरम काय सांगतो की जो अँगल असतो म्हणजेच EFG हा जो अँगल आहे EFG या अँगलनी जो आर्क EG जो घेतला आहे आपल्यामध्ये इन्स्क्राइब केला आहे तो हाफ असणार. तो हाफ ऑफ द आर्क EG येणार इकडे. सो इकडे येणार या फिलिंग द ब्लँक्स मध्ये. याचा आन्सर मी इकडे येतो खाली. अँगल EFG is equal to half of the measurement of arc EG. चलो सेम ह्याच्यासाठी पण अँगल FGH जर बघितला तर FGH इकडे आहे FGH आणि हा आर्क FH इन्स्क्राइब्ड केला आहे. मी इकडे लिहितो मी हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क
एफ एच. पण आपण बघितलं पहिल्या स्टेप मध्ये की हे दोन अँगल कॉमन आहेत आणि इक्वल आहेत ऑल्टरनेट अँगलनी. मग बाय डिफॉल्ट त्यांच्या या दोन राईट हँड साइड पण इक्वल झाल्या आणि राईट हँड साइड इक्वल झाल्यावर कसं लिहिणार मग आता आपण, तर हे बघा इकडे असं दोन्ही राईट हँड साइड इक्वल झाली. राईट हँड साइड मी लिहितो इकडे. फर्स्ट राईट हँड साइड ही आहे हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क ई जी आणि दुसरी आहे हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क एफ एच. आता हाफ ऑफ दोघांमध्ये आहे ते दोघं कॅन्सल राहिलं काय, आर्क ई जी आणि आर्क एफ एच राहिला. मग इकडे मेजरमेंट ऑफ आर्क ई जी आणि इकडे तुम्हाला लिहायचंय आर्क मेजरमेंट ऑफ आर्क एफ एच. इकडे तुम्ही ही फिल्म द ब्लँक्स टाकायचे. मेजरमेंट ऑफ साइडला लिहितोय मी आर्क एफ एच. ही फिल्म तुम्ही इकडे लिहायची आहे या साईडला. तर बॉक्स छोटे छोटे दिलेत त्यांनी. मग आता जर दोन ते आर्क सेम असतील तर त्याचे अपोजिट कॉर्ड पण सेम असणार. आपण बघितले प्रॉपर्टी मध्ये कॉन्गरंट कॉन्गरंट आर्कच्या करस्पॉन्डिंग कॉर्ड्स पण कॉन्गरंट असतात. मग इकडे रिझन तेच येणार. इकडे तुमचं रिझन येणार करस्पॉन्डिंग कॉर्ड्स ऑफ कॉन्ग्रुएंट आर्क. जे कॉन्ग्रुएंट आर्क आहेत त्याचे करस्पॉन्डिंग कॉर्ड आहेत म्हणून ते सेम आले. तो समजला ऍक्टिव्हिटी कशी सॉल्व्ह केलेली आहे. ही एकदम इझी ऍक्टिव्हिटी आहे, तुम्ही लिहू शकता. चलो व्हेरी नाईस. चलो क्वेश्चन नंबर 19 मध्ये काय दिलेलं आहे, तर दोन सर्कल दिलेले आहेत एकमेकांना टच करतायत इंटरनली पॉइंट ई मध्ये. क्लिअर कट दिसत आहे मला इंटरनली टचिंग सर्कल्स आहेत. त्यांचे रेडियस आहेत ईसी आणि हा ईसी हा जो आहे हा रेडियस आहे. आता मी एक काम करतो, मी फक्त एक कन्स्ट्रक्शन करतो, हे मी ड्रॉ करतो आणि दुसरं मी एडी पण ड्रॉ करतो. ठीक आहे, बघा मी एडी ड्रॉ केला, मी ई सी आणि डी हे पण ड्रॉ केला. ओके, मला प्रूफ काय करायचंय, ई ए हा जो ई ए आहे हा ए बी ला कॉन्ग्रुएंट आहे हे मला प्रूफ करायचंय. ओके, आता एक गोष्ट महत्वाची, एक मिनिट. येस, तुम्ही नीट बघितलं तर जर हा जो रेडियस आहे ईडी हा बघितला तर हा डायमीटर बनतोय बघा स्मॉलर सर्कलचा. क्लिअर आहे का? बघा हा जो ईडी जो रेडियस आहे मोठ्या सर्कलचा, हा जो छोटा सर्कल दिसतोय ह्याचा डायमीटर बनतोय बघा. आहे ना, आहे की रे डायमीटर. आणि डायमीटर आणि अँगलची आपण एक कन्सेप्ट बघितलेली होती बघा. डायमीटर म्हणजे सेमी सर्कल झाला. सेमी सर्कल मध्ये एखादा अँगल इन्स्क्राइब्ड असेल तर तो अँगल किती डिग्रीचा असतो, आपण बघितलेला आहे ही कन्सेप्ट. 90 डिग्री असतो की नाही? नाही, 90 डिग्री असतो, परपेंडिक्युलर असतो. अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल इज ऑलवेज 90 डिग्री. ही आपण प्रॉपर्टी लिहिलेली आहे, वही मध्ये मागे चेक करा. हा, मग अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल इज ऑलवेज 90 डिग्री. मग आपण तसं स्टार्ट करूया लिहायला. बघा एकदम इझी आहे, 3-4 सेंटेन्स मध्ये थेरम प्रूफ होऊन जाईल. सो फर्स्ट पॉइंट काय लिहायचंय बघा, डायमीटर ऑफ अ स्मॉलर सर्कल इज इक्वल टू रेडियस ऑफ बिगर सर्कल आहे. ठीक आहे, चलो डायमीटर ऑफ अ स्मॉलर सर्कल इज इक्वल टू रेडियस ऑफ अ बिगर सर्कल. डायमीटर काय दिलाय स्मॉलर सर्कलचा, देअरफॉर
काय आहे डायमीटर स्मॉलर सर्कलचा? ईडी आहे. दिसतोय ईडी? दिसतोय ईडी? ईडी आहे ना डायमीटर? ओके, चलो. मग आता सेकंड पॉइंट महत्वाचा आहे. अँगल डायरेक्ट मी लिहू शकतो ई ए डी इज इक्वल टू 90 डिग्री. रिझन महत्वाचा आहे, अँगल इन्स्क्राइब्ड बाय सेमी सर्कल. सेमी सर्कल मधला अँगल हा ऑलवेज 90 डिग्री असतो. ही कन्सेप्ट आपण बघितलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट. आता जर हा 90 डिग्री असेल म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे की हा जो एडी आहे दॅट इज परपेंडिक्युलर टू ईबी. बरोबर की नाही? segment ED is perpendicular to ED. Sorry, segment AD is perpendicular to segment EB. चलो, AD परपेंडिक्युलर आहे EB ला. व्हेरी नाईस. AD परपेंडिक्युलर AB ला. आणि एक गोष्ट माहिती आहे, जर एखाद्या लाईनीवर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर तो त्या लाईनीला इक्वल टू पार्ट्स मध्ये डिवाइड करतो, बायसेक्ट करतो. बरोबर की नाही? मग थर्ड स्टेटमेंट इम्पॉर्टंट तेच लिहायचं आपल्याला. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ अ सर्कल हा आपण कन्सेप्ट बघितलेला होता बघा. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू द chord bisect the chord. तर आपल्याला हे कन्सेप्ट आपण बघितलेले आहे. जेव्हा आता एखाद्या सेंटर ऑफ अ सर्कल वरनं आपण एखादा परपेंडिक्युलर कॉर्ड वर ड्रॉ करतो तर तो त्या कॉर्डला दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतो. म्हणजेच आपण जो एडी हा परपेंडिक्युलर ईबी दाखवलाय कॉर्ड वर, तर तो ईबी कॉर्डला दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतोय. मग इकडे मी सेकच्या जागी कॉर्ड लिहितो म्हणजे अजून क्लिअर होऊन जाईल तुम्हाला. इकडे कॉर्ड लिहितो. कॉर्ड ईबी म्हणजेच तो कॉर्ड ईबी ला दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतो. म्हणजेच काय आपला थेरम प्रूव्ह झाला. देअरफॉर जे आपल्याला विचारलेलं होतं ते सेग ई ए इज कॉन्ग्रुएंट टू सेग ए बी. समजलं सर्वांना कसं सॉल्व्ह केलंय बघा. किती छोटं आहे बघा हे. काहीच नाही लिहायचंय, फक्त आपण बोलतात ना प्रॉपर्टीज वापरलेल्या, प्रॉपर्टीज ज्या वापरलेल्या आहेत त्या प्रॉपर्टीज फक्त व्यवस्थित लिहायच्या आहेत बस. दॅट्स इट. सो नाव विल गो फॉर क्वेश्चन नंबर 20 क्वेश्चन मध्ये काय आहे तर बघा, फिगर 3.98 सेगमेंट ए बी डायमीटर आहे. हा एबी जो दिला आहे हा डायमीटर आहे. ओके, एबी डायमीटर आहे आणि सेंटर ओ आहे त्याचा. बायसेक्टर ऑफ एसीबी इंटरसेक्ट द सर्कल ऍट पॉइंट डी. बायसेक्टर ऑफ एसी अँगल एसीबी इंटरसेक्ट ऍट पॉइंट डी. ओके, या पॉइंट डी मध्ये ते लोक म्हणजे हा अँगल ए सी बी जो आहे ह्याला जो अँगल बायसेक्टर ड्रॉ केलाय त्यांनी, हा बघा हा अँगल बायसेक्टर आहे. हा पॉइंट डी मध्ये इकडे सर्कलला टच करतोय. ओके, प्रूफ करायचं आपल्याला एडी. एडी जो आहे हा प्रूफ करायचा आहे सेगमेंट बीडी बरोबर इक्वल आहे. ओके, एडी आणि बीडी. आता फर्स्ट थिंग, एडी आणि बीडी ह्यांनी ड्रॉच नाही केलेले आहेत. सो आता ह्या ऍक्टिव्हिटीचा क्वेश्चन आहे त्यामुळे आपल्याला काय ड्रॉ करायची गरज नाही, पण मी तुम्हाला समजायसाठी काही दाखवतो बघा. एडी इकडे आहे आणि बीडी इकडे आहे. हे आपल्याला प्रूफ करायचे इक्वल आहेत. ठीक आहे. कम्प्लीट द फॉलोइंग प्रूफ बाय फिलिंग द बँक्स. आता अँगल ए सी बी अँगल इन्स्क्राइब द सेमी सर्कल. आता मग कशी सांगितलं मी, अँगल इन्स्क्राइब द सेमी सर्कल किती डिग्री असतो? मग इकडे येणार 90 डिग्री. अँगल एसीबी आहे 90 आपला. हा एसीबी बघा, हा सेमी सर्कल इकडे दिसतो असा. हा सेमी सर्कल मधला तो अँगल आहे. सो
इट इज 90 डिग्री. ठीक आहे. चलो, डीसीबी डीसीबी इक्वल टू सीडी इज अ बायसेक्टर ऑफ अँगल सी. आता सीडी बायसेक्टर दिलंय आणि त्यांनी दिलेलं आहे डी सी बी. डीसीबी इक्वल टू डीसीए असणार ना, बरोबर की नाही? डीसीबी इक्वल टू अँगल डीसीए असणार बघा. आणि डीसीए ह्या दोघांची, डीसीए आणि डीसीबी हे जो अँगल बायसेक्टर आहे, हा अँगल बायसेक्टर नेहमी काय करतो की जो अँगल असतो त्याला दोन पार्ट मध्ये बायसेक्ट करतो. मग जर हा मेन अँगल जो एसीबी आहे मोठा, हा जर 90 असेल तर दोन पार्ट मध्ये डिवाइड केलेले दोन्ही अँगल 45 डिग्री असतील की नाही? मग 90 डीसीए जो आहे हा पण 45 आहे आणि डीसीबी जो आहे आपण 45 आहे बघा. हा मोठा 90 होता, पण आता इकडे बायसेक्ट ड्रॉ केला तर हा छोटा अँगल 45 झाला आणि हा छोटा अँगल 45 झाला. समजलं सर्वांना 45 कशी आली दोन्ही? चलो, आता त्यांनी मेजरमेंट ऑफ आर्क डीबी विचारलं आपल्याला. आर्क डीबी, आता ऑब्व्हियसली आर्क जो डीबी आहे, जर हा अँगल आपला 45 असेल, आत्ताच प्रूफ केलं, तर आर्क पण 45 असणार. मी लिहूया 45 डिग्री. किंवा मग इकडे 45 न लिहिता इन्स्क्राइब्ड अँगल थेरम वापरायला सांगितलं आपल्याला त्यांनी. मग 45 ने लिहू शकत आपण मेजरमेंट. तर इन्स्क्राइब्ड अँगल थेरम काय सांगतो की अँगल डी सी बी हा कसा असणार? हाफ ऑफ द मेजरमेंट ऑफ आर्क डीबी असा असणार बघा. ओके, आता हा जो 2, आता मला विचारलंय त्यांनी हा आर्क डीबी ची व्हॅल्यू काय आहे. आर्क डीबी विचारलंय त्यांनी मला. मग हा जो 2 डिवाइड मध्ये इकडे डीसीबी ला मल्टिप्लाय होऊन जाणार. इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क डीबी. चलो, म्हणजे मला डी अँगल आर्क डीबी ची व्हॅल्यू काय भेटली? 2 इंटू डीसीबी. 2 इंटू अँगल डीसीबी. ओके, हा बी आहे, हा लिहिताना नीट लिहा, बाहेर लिहितो. आता डीओबी विचारलंय त्यांनी, डेफिनेशन ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क. डीओबी, डीओबी इकडे डीओबी किती दिसतं आपल्याला? 90 दिसतं. ठीक आहे, मग अँगल डीओबी हा 90 आहे. मग मेजरमेंट ऑफ आर्क त्याच्या समोरचा डीओबीचा आर्क डीबी आहे, हा पण 90 असणार बघा. हे डीबी लिहिलं इकडे, नीट बघा, त्याचा प्रॉब्लेम होईल. डी बी, हा आर्क डीबी तो पण 90. ठीक आहे. चलो, सेगमेंट ओए इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ओबी. ओए आणि ओबी रेडियस ऑफ अ सेम सर्कल आहेत, दिसतंय? मग इकडे रिझल्ट आहे रेडियस ऑफ अ सेम सर्कल. मग लाईन ओडी इज डॅश 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 ऑफ सेगमेंट ए बी फ्रॉम 1 आणि 2. 1 काय आहे? 1 इकडे आहे. 1 कुठे? इकडे. हा 90 आहे, आर्क डीबी 90 आहे, हे दिलं आपल्याला. आणि लाईन ओडी, मग आपण लिहू शकतो की लाईन ओडी ही परपेंडिक्युलर आहे सेगमेंट एबी ला. लिहू शकतो की नाही? परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए बी. परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए बी असं लिहायचंय तुम्हाला. परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए बी. आणि त्याच्यावर डायरेक्टली, आता जर परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल तर बाय डिफॉल्ट एडी आणि जे आपला बीडी आहे सेगमेंट ते इक्वल होतील फ्रॉम 1 आणि 2. आता इथे त्यांनी फ्रॉम 1 आणि 2 दिलेलं आहे, सो लिहायची काही गरज नाहीये. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे थेरम प्रूव्ह करण्यासाठी त्यांनी ही वाली कन्सेप्ट वापरली बघा. आता हा आपला डायमीटर होता ए बी. जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर सांगतो, हा सेंटर ओ होता. आता हे दोन पार्ट सेम आहेत कारण की रेडियस ऑफ अ सेम सर्कल आहे, बरोबर आहे? याच्यावर आपण हा 90 डिग्री प्रूफ केला, बरोबर? परपेंडिक्युलर.
याचं नाव आपण दिलेलं आहे डी. इकडे डी आहे. डायग्राम बघा मी हीच काढतोय. आता हा जर डी परपेंडिक्युलर आहे आणि जर हे दोन ओ ए आणि ओ बी जर इक्वल आहे म्हणजे ह्याचा अर्थ की हा जो ओ डी आहे हा बायसेक्टर असेल, बरोबर की नाही, अँगल एडीबी चा. करेक्ट आहे. आणि अँगल बायसेक्टर थेरम आपण बघितलेला आहे, त्याच्यामध्ये दोन साइड इक्वल असतात नेहमी. अँगल बायसेक्टर थेरम सिमिलॅरिटी चॅप्टर मध्ये बघा, दोन साइड इज ऑलवेज इक्वल, टू साइड्स आर ऑलवेज इक्वल. त्याच्यानंतरच अँगल बायसेक्टर थेरम लिहितो आपण. लक्षात ठेवा. म्हणून सेगमेंट एडी आणि सेगमेंट बीडी यांनी डायरेक्टली इक्वल दाखवले. बस कन्फ्यूज होऊ नका, अँगल बायसेक्टर थेरम नुसारच लिहिलेलं आहे त्यांनी. क्वेश्चन 21 करूया. चलो लेट्स इन्सर्ट क्वेश्चन 21. काय दिलेलं आहे? इन फिगर 3.99 सेगमेंट एम एन इज अ कॉर्ड ऑफ अ सर्कल विथ सेंटर ओ. सेगमेंट एम एन कॉर्ड दिलेली आहे विथ सेंटर ओ आणि एम एन ची व्हॅल्यू, कॉर्डची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 25. हा टोटल एम एन जो आहे हा 25 आहे. सो हा जो टोटल एम एन आहे हा 25 आहे. ओके. एल इज अ पॉइंट ऑन कॉर्ड एम एन सच दॅट एम एल हा 9 आहे. ओके. एम एन हा 9 आहे एम एल आणि ओ टू एल चा डिस्टन्स 5 आहे, म्हणजे हे डिस्टन्स 5 आहे. ओ एल चा डिस्टन्स आहे 5. ओके. सो फाइंड द रेडियस ऑफ सर्कल. आता एक चीज इम्पॉर्टंट ह्याच्यामध्ये आहे की याच्यामध्ये ना रेडियस त्यांनी ड्रॉच नाही केल्या बघा. रेडियस आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं त्यांनी की तुम्ही फाइंड आउट करा की रेडियस ऑफ अ सर्कल काय असेल ते. रेडियस ऑफ अ सर्कल फाइंड आउट करण्यासाठी मला थोडंसं कन्स्ट्रक्शन करावं लागेल याच्यावरती. आता मी कन्स्ट्रक्शन काय करतो ते बघा. मी लाईन इकडनं ही ड्रॉ करतो, ही वाली लाईन ड्रॉ करतो अशी. ओके. आणि इकडे एक असा परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. हा जो असेल हा परपेंडिक्युलर असेल इकडे. सो मी कन्स्ट्रक्शन केलं, जे कन्स्ट्रक्शन केलं ते लिहितो आता. आता याच्यात व्हॅल्यूज दिलेल्या आहेत मला. ओ एल दिलेली आहे, ही ओ एल आहे माझ्याकडे 5 आणि हा आहे आपल्याकडे 9 एम एल. ओके. सो कन्स्ट्रक्शन मी केलंय, सो मला लिहावं लागेल कन्स्ट्रक्शन. मला रेडियस फाइंड आउट करायची, म्हणजे मला ओ एम फाइंड आउट करायचं आहे. रेडियस ऑफ अ सर्कल म्हणजे ओ एम फाइंड आउट करायचंय. कन्स्ट्रक्शन काय केलं मी, तो ड्रॉ सेगमेंट, इकडे नाव देऊया याला के. के नाव देऊया याला. दिस इज के. मग इकडे लिहूया आपण ड्रॉ सेगमेंट ओके परपेंडिक्युलर टू सेगमेंट एम एन ला परपेंडिक्युलर ड्रॉ केला. आणि अजून काय ड्रॉ केलंय मी, जॉईन ओ एम केलंय. ओ एम ला जॉईन केलेलं आहे. ठीक आहे. चलो प्रूफ काय करायचंय मला, मला रेडियस फाइंड आउट करायचंय. मग प्रूफ काय आहे, मला फाइंड द रेडियस ऑफ अ सर्कल म्हणजे ओ एम ची व्हॅल्यू काय आहे हे फाइंड आउट करायचे. रेडियस ऑफ अ सर्कल ओ एम आहे माझ्याकडे. ठीक आहे. चलो नाउ लेट्स गो फॉर द आन्सर. आता मी लिहितो प्रूफ. त्यातला पहिला पॉइंट, आता ओके मी सेंटर पासून परत सेम सेम कन्सेप्ट आहे. जर सेंटर पासून एखादा परपेंडिक्युलर ड्रॉ केला कॉर्ड वर, तर तो कॉर्डला दोन पार्ट मध्ये डिवाइड करतो इक्वली, बरोबर आहे. मग अशी मी सांगितलं. चलो मग आता मी लिहितो सेगमेंट ओके. आता मी काय काय लिहित चालू ना, फक्त डायग्राम कडे लक्ष ठेवा आणि सांग बघत जा. कन्स्ट्रक्शन केलेलं आहे मी, ते लिहितो पहिले. सेगमेंट ओके परपेंडिक्युलर टू सेगमेंट एम एन, किंवा मी ह्याला असं लिहू शकतो की हा सेगमेंट नसून तर आपला कॉर्ड आहे, त्याला कॉर्ड पण लिहू शकतो. आता तुम्हाला क्लिअर समजेल की कॉर्ड एम एन आहे आणि कॉर्ड एम एन पासून सेगमेंट ओके नी परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे. सो हे कन्स्ट्रक्शन आहे आपलं. चलो
सेम स्टेटमेंट मगाशी जसं लिहिलं, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द वी नो, perpendicular drawn from center of circle to the chord, bisect the chord. ओके, चलो. म्हणजेच काय करतोय तो, जो टोटल, आता एक गोष्ट आहे आपल्याकडे बघा, हा टोटल एम एन आहे, टोटल एम एन. म्हणजेच मला लिहावं लागेल देअर फोर, सेकंड पॉइंट लिहावं लागेल मला, देअर फोर एम एल और आपला, नाही एम के, सॉरी सॉरी सॉरी, एम के ना, एम के और आपला के एन हा कसा असेल, हाफ ऑफ एम एन असेल, एम एन. ठीक है, तो चलो हाफ एम एन का वैल्यू अपने पास है, एम एन टोटल दिया हुआ है 25, मग एम के आणि के एन ची व्हॅल्यू आपल्याला भेटली किती, एम के आणि के एन 12.5 भेटेल ना. एम के इज इक्वल टू के एन आपल्याला भेटलं 12.5. इम्पॉर्टंट आहे, व्हॅल्यू लागेल आपल्याला ही पुढे. चलो, व्हेरी गुड. पण आता एम के काय आहे, जर नीट बघितलं आपण एम के काय आहे. ठीक आहे, चलो थर्ड पॉइंट, डायग्राम मध्ये बघा एम के काय आहे, तर एम के बनला आहे एम एल प्लस अपना एल के. डायग्राम बघा, एम के काय आहे, तर एम के बघा, हा टोटल एम के कशापासून बनला आहे, एम एल प्लस एल के पासून बनला आहे, बरोबर. मग एम के ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 12.5. और एम एल आपल्याला दिलेला आहे क्वेश्चन मध्ये 9. एम एल आपल्याला क्वेश्चन मध्ये 9 दिलेला आहे, आणि एल के आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. रिझन लिहायचं राहिलं माझं, एम डॅश एल डॅश के, हे रिझन आहे इकडचं. Therefore 12.5 minus 9 is equal to LK. Therefore 12.5 minus 9 किती झालं, 3.5. मग LK ची व्हॅल्यू आली 3.5 युनिट्स. ठीक आहे, चलो LK पण भेटला 3.5, छोटावाला सेक्शन. माझा अल्टिमेट गोल, मला रेडियस फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, आता हा 90 आहे. ठीक आहे, हा 3.5 आहे माझा, आता मला भेटला हा 9 आहे. ओके, म्हणजे मला टोटल हा भेटेल, के एम भेटेल मला टोटल. ठीक आहे, के एम पण भेटू शकतो मला. माझ्याकडे रेडियस फाइंड आउट करायची मला, आता मला ना ओके ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला लागेल बघा, ओके. कारण की जर मी हा ट्रायंगल घेतला ओ के आणि एम रेडियस फाइंड आउट करायसाठी, कारण की रेडियस माझी ओ एम आहे, तर ओ के एम मध्ये माझा के एम तर माझ्याकडे आहे, ठीक आहे, पण माझ्याकडे ओके ची व्हॅल्यू नाहीये बघा, ओके नाहीये माझ्याकडे पायथागोरस थेरम वापरायला. सो पायथागोरस थेरम वापरण्यासाठी फर्स्ट मला ओके फाइंड आउट करायला लागेल. आता मी ओके कसा फाइंड आउट करणार, तर मी छोटा ट्रायंगल घेणार ओ के एल, ह्याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू आहेत बघा माझ्याकडे. ओ के एल ट्रायंगल मध्ये बघा माझ्याकडे ओ एल ची व्हॅल्यू आहे 5, एल के मी आत्ताच जस्ट काढला 3.5, मग मला त्याच्यावरनं ओके भेटेल पायथागोरस थेरमनी. सो फोर्थ स्टेप, काय, इन ट्रायंगल, छोटावाला ट्रायंगल घेतला पहिले ओ के एल, अँगल के आपला 90 डिग्री आहे. आता ऑलरेडी आपण प्रूव्ह केलेला आहे. कुठे प्रूव्ह केलंय, तर पॉईंट नंबर 1 मध्ये प्रूव्ह केलंय आपण. ठीक आहे, मग फ्रॉम 1 लिहितो इकडे.
चलो पायथागोरस थेरम लिहायचा आहे बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम काय लिहिणार पायथागोरस थेरम? तर ओके हा 90 डिग्री इकडे आहे बघा, हा 90 डिग्री आहे आणि 90 डिग्रीच्या अपोजिट हायपोटेनियस आहे म्हणजे आपला ओएल हायपोटेनियस झाला या केसमध्ये. मग ओएल स्क्वेअर इज इक्वल टू ओके स्क्वेअर प्लस के एल स्क्वेअर. ठीक आहे, एल के किंवा के एल, एल के लिहूया. ठीक आहे, एल के ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे. आता ओएल ची व्हॅल्यू पण आहे माझ्याकडे की ती पण दिलेली आहे. देअरफॉर ओएल दिलेला होता आपल्याला, गिवन आहे डेटामध्ये. ओएल आहे 5 आणि ओके स्क्वेअर मला काढायचा आहे. एल के स्क्वेअर आहे माझा 3.5 चा स्क्वेअर. सेम मगाशी सारखं गेलं तसं 5 चा स्क्वेअर मायनस 3.5 चा स्क्वेअर इज इक्वल टू ओके स्क्वेअर किंवा डायरेक्टली मगाशी जसं वरती लिहिलं तसं ओके लिहूया. आता मागच्या सम मध्ये आपण एका सम मध्ये सॉल्व्ह केलं होतं ए प्लस बी आणि ए मायनस बी चा फॉर्म्युला घेऊन. सेम तसंच सॉल्व्ह करायचं आहे. 5 प्लस 3.5 इंटू 5 मायनस 3.5 इज इक्वल टू ओके स्क्वेअर. फॉर्म्युला कोणता वापरला आपण? तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरलेला आहे. इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी, हा फॉर्म्युला आपण वापरलाय. ठीक आहे, चलो किती येतं? 5 प्लस 3.5 इज 8.5. देअरफॉर ओके स्क्वेअर काय येतो आपला? 8.5 इंटू 5 मायनस 3.5 किती येतं? 5 मायनस 3.5 2.5 येईल. कसं 2.5? लगेच 2.5 नीट करा. 1.5 येणार. 5 मायनस 3.5 इज 1.5 इज इक्वल टू 8.5 इंटू 1.5. आता करावं लागेल. हम्म, 8.5 इंटू 3 1.5 किती? 8.5 इंटू 1.5 हाऊ मच? किती येतं? 12.75 येतो आन्सर. ओके स्क्वेअर येतो आपला 12.75. आता मी याचा स्क्वेअर रूट नाही काढणार. तो का नाही काढणार ना, तो दाखवतो तुम्हाला. बघा का नाही स्क्वेअर रूट काढत आहे मी याचा. कारण की मला परत ओके स्क्वेअरची व्हॅल्यू पाहिजे. सेकंड टाइम पायथागोरस थेरम वापरणार नाही ना मी आता. आता मी मोठ्या ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम वापरणार. बघा ओके स्क्वेअरची व्हॅल्यू भेटली माझ्याकडे. आता मोठा ट्रायंगल कोणता आहे? ओ के एम हा मोठा ट्रायंगल आहे. याच्यामध्ये ओ एम स्क्वेअर इज इक्वल टू ओ एम हायपोटेरियस आहे. ओ एम स्क्वेअर इज इक्वल टू ओके स्क्वेअर प्लस के एम स्क्वेअर पायथागोरस थेरम. बरोबर आहे की नाही? म्हणून मोठ्या ट्रायंगल मध्ये ओके एम मध्ये जाऊया आता. इन मोठा ट्रायंगल ओके एम, फिफ्थ पॉइंट. इन ट्रायंगल ओके एम एंगल के 90 डिग्री फ्रॉम 1 by Pythagoras theorem. काय ना पायथागोरस थेरम त्याच्यामध्ये ओ एम स्क्वेअर इज इक्वल टू ओ एम हायपोटेनियस आहे. ओके स्क्वेअर प्लस के एम स्क्वेअर. ठीक आहे, ओ एम स्क्वेअर मला फाइंड आउट करायचं आहे. रेडियस आहे. ओके स्क्वेअर आहे माझ्याकडे 12.75. बरं, म्हणून मी त्याचा स्क्वेअर रूट नाही काढला कारण की मला डायरेक्ट इकडे व्हॅल्यू पुट करायला भेटली. समजलं मी का स्क्वेअर रूट नाही काढला ओकेचा? आणि माझ्याकडे के एम ची व्हॅल्यू आहे. के एम आहे माझ्याकडे 12.5 युनिट्स. बघा
12.5 चा स्क्वेअर. सो इट इज 12.5 का स्क्वेअर फ्रॉम 2 मध्ये व्हॅल्यू होती ही. ठीक आहे. मग हा 12.75 आणि 12.5 चा स्क्वेअर जर आपण सॉल्व केलं तर येतं 156.25. आता ही ऍडिशन करायची आपल्याला. 12.75 प्लस 156.25. जर ऍडिशन केली तर तुम्हाला ऍडिशन भेटते 169. आणि 169 कोणाचा स्क्वेअर रूट आहे? 13 युनिट्स. टेकिंग स्क्वेअर रूट. झालं. OM रेडियस भेटला. देअरफॉर रेडियस ऑफ अ सर्कल. फायनल आन्सर वर्ड मध्ये रेडियस ऑफ सर्कल इज 13 युनिट्स. एकदम सिंपल सम आहे. फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल याची. कारण की कोणत्या डिरेक्शन मध्ये फ्लो जातोय आपला तो तुम्हाला फक्त माहिती पडला पाहिजे. बाकी काहीच करायचं नाही. पायथागोरस theorem वापरायचे आणि ऍडिशन सबट्रॅक्शनच करायचंय बस. फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागेल. सो तुम्हाला प्रॅक्टिस करताना माहिती पडेल की समचा फ्लो कोणत्या टाइप मध्ये चाललाय, की कशा कशा एक एक व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. समजलं? मला हे दोन जे लाईन पॅरलल सांगितले आहेत, क्वेश्चन नंबर 23 मध्ये मला प्रूव्ह करायचं आहे सेगमेंट SQ, दिस सेगमेंट, हा सेगमेंट पॅरलल आहे RP बरोबर. आता एकाच गोष्टीमध्ये मी हे दोन, एकाच केसमध्ये मी हे दोन्ही पॅरलल दाखवू शकतो जेव्हा हा अँगल आणि हा अँगल सेम असेल ऍज अ इंटेरियर अँगल टेस्ट. इंटेरियर अँगल सर्वांना माहिती आहे बघा. एक ट्रान्सव्हर्सल असतो. त्या ट्रान्सव्हर्सल मध्ये समजा दोन पॅरलल लाईन ड्रॉ केल्या आहेत. त्या दोन पॅरलल लाईननी जे दोन इंटेरियर अँगल बनवलेले असतात ते कॉम्प्लिमेंटरी सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरी इंटेरियर अँगल, हे लक्षात ठेवा. ही कन्सेप्ट आहे इंटेरियर अँगलची. तर ते सप्लिमेंटरी दाखवायला लागतील. म्हणजे मला आर आणि एस हे सप्लिमेंटरी म्हणजेच 180 डिग्री दोघांची ऍडिशन आहे हे दाखवायला लागेल. त्याशिवाय मी हा स्टेटमेंट प्रूव्ह करायही करू शकत. मग तो 180 कसं दाखवणार? तर मला त्यासाठी कन्स्ट्रक्शन करायला लागेल. आता प्रूफ कसं करणार? कन्स्ट्रक्शन फर्स्ट लिहावं लागेल मला. कन्स्ट्रक्शन पार्ट लिहावा लागेल. तो पहिला लिहितो कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन पार्ट लिहितो. चलो, कन्स्ट्रक्शन मध्ये काय लिहायचंय? तर कन्स्ट्रक्शन मध्ये आहे माझं की मी काय ड्रॉ केलेलं आहे. फ्रॉम द सेंटर O ऑफ अ स्मॉलर सर्कल. O सेंटर घेतला स्मॉलर सर्कलचा, त्याच्यावरनं आपण फ्रॉम, एक मिनिट, फ्रॉम सेंटर O ऑफ स्मॉलर सर्कल draw segment OT perpendicular to, draw segment OT perpendicular to कोणता? सेग PR आपण ड्रॉ केला आहे. सेग PR. ठीक आहे. PR वर ड्रॉ केलेला आहे सेगमेंट OT परपेंडिक्युलर. त्याच्यानंतर आपण जॉईन केले, जॉईन OP OR अँड आपण MN पण जॉईन केला. अँड जॉईन MN असं लिहूया. ठीक आहे. कन्स्ट्रक्शन पार्ट समजलं सर्वांना? प्रूफ. प्रूफ लिखिंगे. पहिला पॉइंट प्रूफ. फर्स्ट पॉइंट त्यांनी आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे की RMNP हा सायक्लिक क्वाड्रिलेटरल आहे. हे आपल्याला दिलेलं आहे. मग नाही तर नाही दिला तरी आपण आपल्याला दिसतोय की RMNP हा सायक्लिक क्वाड्रिलेटरल आपल्याला दिसतोय. मग आपण लिहूया RMNP इज सायक्लिक क्वाड्रिलेटरल. ठीक आहे.
सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. ओके. आता सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची एक प्रॉपर्टी आहे. तीच प्रॉपर्टी मी तुम्हाला मगाशी बोललो की मी सांगीन. काय प्रॉपर्टी असते माहिती सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची? जर तुम्ही पुस्तकात बघितली तर एक आपण प्रॉपर्टी पुस्तकात दिलेली आहे. समजा एखादा सर्कल असेल आणि त्या सर्कल मध्ये एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल समजा ड्रॉ केला आहे असा. ही प्रॉपर्टी आपण लिहिलेली आहे आपल्या क्लास बुक मध्ये पण. आणि हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल मी जर असा इकडे एक्सटेंड केला तर ती प्रॉपर्टी काय सांगते माहितीये काय? की हा जो अँगल आहे इकडचा, हा जो याचा एक्सटेरियर अँगल आहे ह्याच्याबरोबर इक्वल असतो. ही सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची एक प्रॉपर्टी आहे. म्हणजे इकडचा जो समजा अँगल ए असेल तो इकडचा एक्सटेरियर अँगल आर बरोबर इक्वल असणार. ही प्रॉपर्टी आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची. जर तुम्ही बुक मध्ये बघितली आणि क्लासच्या पण वही मध्ये बघितली तर आपण ती प्रॉपर्टी लिहिलेली आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची. तीच प्रॉपर्टी इकडे लिहायची. देअरफॉर महत्वाचा पॉइंट, अँगल पी एम आर पी, बघा कोणता अँगल लिहिलाय मी, अँगल एम आर पी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एम एन क्यू, किंवा इक्वल लिहूया डायरेक्ट एम एन क्यू. म्हणजे मी हा अँगल आर आणि हा अँगल सेम दाखवला. रिझन प्रॉपर्टी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. ही एक प्रॉपर्टी आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. लक्षात ठेवा ही प्रॉपर्टी. जेव्हा जेव्हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा जो अँगल असतो एक्सटेरियर, त्याच्या लगतचा जो अँगल आहे, त्याचा ऍडजसंट जो अँगल आहे त्याच्या अपोजिट अँगल, म्हणजे हा आर च्या ऍडजसंट अँगल हा आहे इकडचा, त्याच्या अपोजिट अँगल म्हणजे ए, हे दोन्ही अँगल एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात. ही अशी प्रॉपर्टी आहे ती. सो त्या प्रॉपर्टीवरच आपण अँगल लिहिलेले आहेत दोन्ही हे. आता नेक्स्ट थिंग आपण काय करायचे, अल्सो एम आपण हा पण आपल्याला दिसतोय बघा, एम एन क्यू एस पण आपल्याला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल दिसतोय. करेक्ट आहे? मग झालं आता, ऑलमोस्ट प्रूफ होत चाललंय आपलं. देअरफॉर अँगल हा सॉरी रेक्टेंगल आपला हा एम एस क्यू एन इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आता याच्यात नॉर्मल बघा, एन आणि एस हे सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट साइड आहेत. एन आणि एस दिसतंय. आणि सायक्लिक क्वाड्रिलॅटरलच्या अपोजिट साइड ह्या कशा असतात नेहमी? सप्लिमेंटरी असतात. मग अँगल एम एन क्यू बघा, अँगल एम एन क्यू प्लस अँगल तो कोणता आपला एम एस क्यू इज इक्वल टू 180 डिग्री. अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल्स, किंवा तुम्ही लिहू शकता डायरेक्ट सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम वरनं, बाय सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम असं पण लिहू शकता तुम्ही. आता एक गोष्ट बघा, झालं प्रूफ झालं ऑलमोस्ट. एम एन क्यू इकडे पण आहे, एम एन क्यू इकडे पण आहे. मग मी इकडे एम एन क्यू च्या जागी एम एस क्यू बरोबर इकडे एम आर पी टाकू शकतो. बघा थर्ड पॉइंट, मी आता एम एन क्यू च्या जागी टाकतो इकडे अँगल एम आर पी प्लस अँगल एम एस क्यू इज इक्वल टू 180 डिग्री. बघा आता जर तुम्ही नीट बघितलं तर काय झालं, आपला अँगल आर, हा अँगल आर आणि अँगल जो इकडे एस होता हे आता झाले माझे बघा इक्वल. हे झाले बघा इक्वल. आणि मी सांगितलेलं इंटेरियर अँगल कसे असतात एकमेकांना सप्लिमेंटरी असतात. बरोबर? बघा देअरफॉर बट बट ठीक, अँगल
MRP and angle MSQ are interior angles and they are supplementary also. 180 आहे म्हणजे ते सप्लिमेंटरी आहेत. ठीक आहे, 180 आहेत म्हणून सप्लिमेंटरी पण आहेत ते लोक. बस म्हणून काय तर therefore त्यांचा ट्रान्सव्हर्सल कोणता आहे, तर RS त्यांचा ट्रान्सव्हर्सल आहे. म्हणजेच काय, तर हे बघा अशा दोन लाईनी, हे दोन अँगल आपल्याला भेटले 180 डिग्री. त्यांचं नाव आहे P R S आणि Q अशी नाव आहेत. म्हणजेच RP आणि SQ या दोन लाईनीमध्ये त्यांचा RS हा ट्रान्सव्हर्सल आहे, हा RS माझा ट्रान्सव्हर्सल आहे आणि या ट्रान्सव्हर्सली हे दोन इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी केलेले आहेत. म्हणजेच मी डायरेक्टली लिहू शकतो की RP हा पॅरलल आहे SQ ला. लिहू शकतो की नाही? Therefore segment RP is parallel to segment SQ. Interior angle test. डन झालं माझं प्रूफ. जे मला पाहिजे होतं तेच प्रूफ झालं. इंटेरियर अँगल टेस्टनी हे दोन्ही अँगल सेम झाले. आता तर तसं बघायला गेलं तर हे जे कन्स्ट्रक्शन आहे ना, ह्याची आपल्याला काहीच गरज नाहीये या सम मध्ये. जे कन्स्ट्रक्शन त्यांनी करायला सांगितलेलं आहे हे करायची आपल्याला ऍक्च्युली तसं काही गरज नाहीये. सो आपण हे जर पार्ट नाही लिहिला तर कन्फ्युजिंग होईल तुम्हाला जास्त, तर नका लिहू, चालेल, इझी आहे, काही इश्यू नाहीये, नका लिहू डायरेक्ट. हे कन्स्ट्रक्शन काही करायची गरज नाहीये. फक्त कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला काय लागायला लागेल की हा जो MN आहे हा आम्ही जॉईन केला आहे. मग तुम्ही फक्त एवढंच ठेवा कन्स्ट्रक्शन पार्ट मध्ये की आम्ही जॉईन MN, दॅट्स इट. तुम्ही कन्स्ट्रक्शन मध्ये एकच लाईन लिहा इकडे. बाकीच्या ट्रायंगलची, त्या परपेंडिक्युलरची तसं बघायला गेलं तर काहीच गरज नाहीये या सम मध्ये. सो फक्त इकडे लिहा तुम्ही जॉईन MN, दॅट्स इट. हेच तुम्ही कन्स्ट्रक्शन केलेलं आहे की तुम्ही M आणि N जॉईन केलेलं आहे, बस. मग पहिला पार्ट आहे कन्स्ट्रक्शन जॉईन MN जॉईन केला, नंतर सायक्लिक क्वाड्रिलेटरची प्रॉपर्टी वापरली, त्याच्यावर काय केलं आपण, R आणि N हा अँगल इक्वल दाखवला. नंतर या सायक्लिक क्वाड्रिलेटर मध्ये आलो आपण, त्याच्यात बघितलं की N आणि S हे तर एकमेकांना सप्लिमेंटरी आहेत, सायक्लिक क्वाड्रिलेटरची प्रॉपर्टी. मग जर R आणि N इक्वल असेल आणि N आणि S एकमेकांना सप्लिमेंटरी आहेत, मग R आणि S पण एकमेकांना सप्लिमेंटरी झाले बाय डिफॉल्ट, बरोबर. आणि ते जर सप्लिमेंटरी झाले आणि जर त्यांचा RS हा ट्रान्सव्हर्सल असेल तर ते दोघं इंटेरियर अँगल झाले. आणि इंटेरियर अँगल टेस्ट वरनं मी SQ आणि RP हे एकमेकांना पॅरलल दाखवले, दॅट्स इट. समजलं सर्वांना कसं केलंय? थँक्यू सो मच सर्वांसाठी, सर्वांना थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. चलो बाय बाय.